नमस्कार मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक लिंबू पाण्याच्या ग्लासात ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते पाहून अनेक जण त्याचा अर्थ लावतात. काही जण याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाचे प्रतीक मानतात. पण या परंपरेमागचं खरं कारण काय आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण सोशल मीडियावर काही आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. काही जण या उपायाबद्दल अतिशयोक्त दावे करतात, पण आज आपण श्रद्धा, परंपरा, विवेक या तिन्ही दृष्टिकोनातून याचा विचार करू. लिंबाचे सांस्कृतिक महत्त्व. भारतीय संस्कृतीत लिंबू हे शुभतेचे आणि ताजेपणाचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक ठिकाणी लिंबू मिरची लावण्याची प्रथा आहे. याकडे काही लोक घरात सकारात्मक वातावरण राहावे अशी भावना म्हणून पाहतात. काही कुटुंबांमध्ये विशेष प्रसंगी लिंबाचा वापर धार्मिक विधींमध्ये केला जातो. मात्र यामुळे कोणालाही निश्चित हानी किंवा लाभ होतो असा ठोस पुरावा उपलब्ध नाही. लोकविश्वास कसा तयार झाला? पूर्वीच्या काळात अनेक प्रथा, अनुभव, परंपरा आणि स्थानिक समजुतींवर आधारित होत्या. काळानुसार त्या लोकविश्वास बनल्या. आज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ या परंपरेबद्दल अतिशयोक्त दावे करतात. त्यामुळे प्रत्येक दाव्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा वैयक्तिक असते, पण तिच्या नावाखाली दुसऱ्याला इजा होते किंवा अचूक परिणाम होतो असे मागण्यापूर्वी पुरावा तपासणे आवश्यक आहे. खरे संरक्षण कशात? अध्यात्मात वारंवार सांगितले जाते की सत्य, संयम, प्रार्थना, नामस्मरण आणि सत्कर्म यामुळे मन मजबूत होते. राग, सूड आणि भीती यामध्ये अडकण्याऐवजी शांतपणे निर्णय घ्या. चांगले वागणे आणि सकारात्मक विचार करणे हेच खरे संरक्षण आहे. मित्रांनो, कोणतीही परंपरा समजून घेणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते, पण इतरांना हानी पोचणारी दावे किंवा अंधविश्वास पसरवणे योग्य नाही. आपल्या आयुष्यात शांतता, सकारात्मकता आणि चांगले कर्म यांना सर्वात मोठे महत्त्व द्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.